विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राज्यातील विरोधी पक्ष एकत्र येऊन आंदोलन करण्याची तयारी करत असल्याची माहिती मिळते आणि उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींशी चर्चा केल्यानंतर काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी फोनवरून संवाद सुद्धा साधल्याचं कळतंय। आणि यावेळी दिल्लीत जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात देखील काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना आणि इतर विरोधी पक्ष एकत्र येत संयुक्त आंदोलन करण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। तर संदीप, आता विरोधकांनी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात सुद्धा रान पेटवायचं ठरवलेलं आहे। अगदी बरोबर आहे स्नेहा। खरं तर ही रणनीती ठरवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा होता का याची आता चर्चा सुरू झाली आहे। कारण राहुल गांधी यांच्याबरोबर फोनवरनं चर्चा झाल्याची माहिती आपल्याला समजते आणि अरविंद केजरीवाल यांची त्यांनी उद्धव ठाकरेंनी थेट भेट घेतलेली होती। काल रात्री जंतर मंतरवरच्या आंदोलनाला देखील ठाकरेंनी भेट दिली होती आपल्याला माहिती आहे। आणि आता जी माहिती समजते त्यानुसार आता राज्यात विरोधी पक्ष आक्रमक होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर एकत्रितपणे मैदानात उतरण्याची तयारी जी आहे ती आता विरोधी पक्षांकडून सुरू करण्यात आली आहे। ज्यामध्ये काँग्रेस आहे, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असणार आहे, त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा देखील पक्ष असणार आहे। जसं दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन चालू आहे तशाच पद्धतीचं मुंबईत आंदोलन करण्याची ही तयारी असल्याचं आपल्याला समजतंय। आणि उद्धव ठाकरे यांनी याबाबत हर्षवर्धन सपकाळ यांच्याबरोबर चर्चा केली आहे। कदाचित ते राहुल गांधी यांच्यासोबत देखील चर्चा करू नाही, माफ करा, राहुल गांधी यांच्याबरोबर चर्चा केली आहे आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्याबरोबर देखील ते आज चर्चा करू शकतात किंवा भेट घेऊ शकतात। काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे मुंबईकडे रवाना झाले आहेत। मात्र प्रामुख्याने हेच आहे की सगळे एकत्र येऊन आता हा लढा देणार आहे। त्यामुळे जंतर मंतर प्रमाणे राष्ट्रीय स्तरावर जसं आंदोलन चालू होतं त्यानंतर आता राज्य पातळीवर देखील हे आंदोलन पाहायला मिळणार आहे। नक्कीच धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल संदीप। आपण पाहतोय आता महाराष्ट्रात सुद्धा विरोधी पक्ष एकत्र येत आंदोलन करणार आहेत।